चार विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा स्वाध्याय आज आपण घेऊन येणार आहोत. तर खूप सोपा स्वाध्याय आहे आणि नेमकं कसं सोडवायचा, कसे वाचायच्या संख्या ह्या जवळपास सोप्याच असतात, पण ते शिकवावं लागतात. तर पहिलं तर काय करायचं बघा, आपण हे एकक, दशक, शतक आणि एकक, दशक, शतक झालं की काय असते, कॉमा द्यावा लागतो. त्यानंतर हजार, त्यानंतर 10,000. आता 5 अंकांपर्यंतचे त्याच्यामुळे 10,000 पर्यंतच आहे. आता बघा, 78,000 म्हणजे हे 78 इथं आलं, 78,325 म्हणजे ही संख्या काय आली, 78,325. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता ह्या संख्येचं वाचन करायचं म्हणजे काय करायचं, तिथं कॉमा द्यायचा. आता हे वर लिहिले सेम तसंच, इथं आपण 9 9 9 9 9 आता कॉमा दिलाय, तिथं काय म्हणायचं, ही शेवटचा जो अंक आहे, हा इथं हे 99 वाचायचं. 99,000 काय झालं, हे 99,999 म्हणजे काय, 99,999 असं वाचायचं ते. आता पुढे बघू, परत सेम तसं एकक, हे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. आपल्याला काय करायचे, 2 गट करायचे 1000 पासून. आता 27,500. आता ही महत्वाचा मुद्दा की मुलांना 27.5, सव्वा, पाऊण हे समजत नाही. आता बघा, साडे साडे म्हणजेच काय, किती असतं, साडे म्हणजे निम्म, साडे म्हणजे, आता आपण ते बघू. आता पहिला तर काय येतो, आपण एक एक बघूया. पाव बघू. पाव पाव म्हणजे काय असतं, 0.25 आणि मग त्याला पाव आणि शे लावलं, शे. पावशे म्हणजे काय, 0.25 ह्याच्या म्हणजेच 25 असतं. आता पाव हजार, पाव हजार म्हणजेच किती असतं, 250. ठीक आहे, हे अशा पद्धतीने असतं. आता आपण बघूया की पाव हजार झाला. आता अर्धा, अर्ध्याला आपण काय म्हणतो, साडे. अर्ध्यालाच काय म्हणतो, साडे. आता आपण बघूया की 350 आपण कसं लिहिणार. 350. आता 300 ला मी काय लिहितो, 300 आणि हे काय, शेच्या निम्म. साडे शेच्या निम्म, शेच्या निम्म किती असतं, 50. किती झालं मग ते, 350 म्हणजे 350. तसंच आपण बघूया 450. 450 बघा, 400 ला मी 400 लिहिणार आणि साडे हे कशाचे निम्म, शेच्या निम्म. शेच्या निम्म किती असतं, 50. म्हणजेच किती झालं, 450. आता आपण पुढे बघूया की 350 झालं, 450 झालं. आता आपण बघूया किती बघू आपण, 3,500. 3,500 म्हणजेच 3.5 ला मी लिहिणार 3,000 आणि हजारच्या निम्म 500 म्हणजे 3,500 म्हणजे किती झालं, 3,500. तसंच 27,500, 27,500 काय येईल, 27,500. एवढं सोपं आहे ते. आता पुढे बघा, स्वाध्याय आपण सोडवून घेऊया. स्वाध्यायातले सगळे प्रश्न कसे सोडवायचे काय आपण बघूया. बघा किती प्रश्न आहेत स्वाध्यायामध्ये. स्वाध्यायामधले काही प्रश्न तर 15 प्रश्न आहेत. तर सहज होते, लगेच होतात. बघूया कसे सोडवायचे स्वाध्याय. आता पहिला प्रश्न काय बघा, 60,606 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 60,606. मग आता मी वाचली 60,606 आणि लगेच पहिलंच उत्तर आहे. पण आपण कसं वाचायचं, आपण 2 गट करायचे. बघा काय करायचे, 2 गट. हे 3चा 1 गट, 3चा 1 गट, हे किती झालं, 606. हे काय झालं, 606.
आणि 3च्या नंतर ह्या ज्या दोन संख्या असतात ह्या काय झाल्या 60 नंतर काय येणार 1000 60,606 एवढं सोपं आहे. आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 एका संख्येच्या 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या कोणती? कसं काढायचं बघा उत्तर. तर सोपं आहे, बघूया. बघा आपण एकक दशक लिहूया. एकक दशक शतक हा 3चा एक गट, हजार आणि 10,000 बरोबर. उरलेले 2चा एक गट असा गट करूया आपण. आता एका संख्येच्या 10,000 स्थानी म्हणजे हित आहे 9 आणि एकक स्थानी म्हणजे हित आहे 9. उरलेले किती स्थान आहेत? 1 2 3. हित काय 0 0 0. तर ही संख्या आपण अक्षरात कशी लिहाल? तर 3चा गट करा. हे 3चा हे आहे 9 आणि हे काय 90 90,009. काय आलं? 90,009. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 3. काय दिसतंय? 88,000. मग काय लिहायचं इथं लिहायचं 1000च्या इथं 88 लिहायचं. 888 हे 888. मग हे जर जुळलं तर काय होतं? 88,888. ऑप्शन 1 हे मी इंग्लिश मध्ये लिहिलंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, देवनागरीमध्ये उत्तर आहे. बघा 19,219 या संख्येलगतची पुढची संख्या. मग ह्याच्या पुढची संख्या काय येईल? 19,220 येईल. मग आपण कसं वाचणार? 19,221 नाही येणार, 19,219 नाही येणार, 19,218 नाही येणार, 19,220 येईल. पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? बघा हे किती आहे? 13,508. 13,508 योग्य आहे. 30,911 तर हे 3,000 नाही 30,000 आहे, म्हणून हे चुकीचं आहे. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. खाली बघा हे 89,050 हे योग्यच आहे. हे 3,000 आहे 303 हे पण योग्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवल्यास तर कोणती संख्या मिळेल? 4 अंकी मोठी संख्या 1 2 3 4. 9,999 त्याच्यामध्ये 1 मिसळलं हे आलं 0. इथं हातचा 1 किती मिळाले? 10,000. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? तर बघा 78,500 78,500 योग्य आहे. 78,500 योग्य आहे. 785 शतक. बघा कसं करायचं? हे किती झालं? 785 किती झालं? 785 आणि शतक मध्ये किती शून्य असतात? 2. तर हे योग्य आहे. 785 शतक कसं आहे? योग्य आहे. आणि 785 एकक म्हणल्यावर कसं लिहायचं? हे 785 आणि दशक म्हणलं की 1 शून्य आला आणि इथं 785 येईल आणि शतक म्हणून 2 शून्य येतील. तर कोणतं योग्य आहे? तर 3 योग्य आहे. अयोग्य कोणतं आहे? 4. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 25,000 पावणे म्हणजे किती असतं? तर ह्या 1000ला पावणे म्हणजे असतं 75. 1000 म्हणलं तर किती आलं? 750. तर पावणे हजार आलं 750 आणि हे 25 आहे. 25ला 25 येईल. सॉरी पावणे म्हणजे 750 आलं आणि 25 म्हणजे पावणे 25 म्हणलं तर 25च्या आधीची संख्या घ्यायची. 25च्या आधीची संख्या काय? 24,750 येईल. काय येईल? 24,750. बघा पावणे म्हणलं तर काय घ्यायचं? आधीची संख्या घ्यायची. हे लक्षात घ्या. तर 24,750 हे उत्तर येईल. पुढे बघू 9. पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. 19,320 एकक 19
1932 दशक. दशक म्हणल्यावर हे दशक जाईल आणि हे तर शून्य येईल. म्हणजे ही पण संख्या किती झाली? ही झाली 19,320. आता हे तर शतक आहे, हे झालं 19,003 2 आणि शतक मुळे किती शून्य येतील? 2. ठीक आहे. मग कोणते सारखे आहेत? तर अ आणि ब हे एकच संख्या आहेत. बरोबर आहे. ब क ह्या एक आहेत का? ह्या एक नाहीत. अ क एक आहेत का? एक नाहीत. अ ब क सगळे एक आहेत का? नाहीत. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया. बघा, एका संख्येत 300 शतक. एका संख्येत किती मिसळले? 300 आणि त्याच्या पुढे शतक. शतक वर किती शून्य असते? 2. शतक वर किती शून्य असते? 2. 70 दशक. दशक वर किती शून्य असतो? 1. 27 एकक. एकक वर शून्य नसतो. आता यांची बेरीज करा. बघा, इथं येईल 7, इथं 2, इथं 7, इथं 0, इथं 3. 30,727. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता बघा, हे 46 आहे, हे 250 आहे आणि योग्य वाचन नाही. मग इथं आपण काय म्हणतो? 46 आणि पुढे 250, तर 46,46. 46,46,000 योग्य आहे. 46,250 हे पण योग्य आहे. 4.5 4,000 4,625 625. दशक. दशक म्हणल्यावर इथं काय येणार? एक शून्य. म्हणजे ही 46,250 आहे, हे पण योग्य आहे. 45,000. आता 45,000 कसं येईल? 44,750 येईल. 45,000 म्हणजे 44,750 येईल. चुकीचं हे आहे, आपल्याला योग्य नाही म्हणले. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 12. आता इथं हे मोजायचं 1 2 3 4 5. सॉरी, हे 6. तर एकक स्थानचा अंक येईल 6. एकक स्थानचा 6 आणि इथं किती संख्या आहे? 10,000 आहे. म्हणजे 1 2 3 4 5. 5 अंकी संख्या म्हणल्यावर हे उत्तर येईल का? 4 अंकी उत्तर येणार नाही. आता इथंच लिहूया आपण, हेच लिहूया. इथं किती? 1 2 1 2 3 4 5 6. इथं 6 लिहिलं. इथं काहीच नाही, 0 0. इथं 2 1 2 3 4 5 6. उत्तर काय आलं? 60,026. 60,026 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील पैकी कोणते प्रतीक 50,003? बघा, 50,003 ही संख्या दर्शवते. आता हे बघा, 1 2 3 4 5. इथं आलं 5 0 0 0 3. पहिलंच आलं 50,003. पुढे बघा, हे कोणतं दर्शवेल? 1 2 3 4. 4 2 1 2 1. 42,221 दर्शवेल. पुढे बघा, हे 1 2 3 4 5. 5 0 0 3. 5,003 आहे हे. 1 2 3 3 1. हे आहे 31,000. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. आणि आजच्या लेक्चरचे हे शेवटचे 2 प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि इथून पुढचे प्रत्येक स्वाध्याय आपले डेली पडतील, डेली आपल्या चॅनलला येतील. त्याच्यामुळं तुमचे जे काही मित्र आहेत इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी, तर त्यांना सांगा की असा असा आपला चॅनल आहे आणि त्यावर आपले डेली व्हिडिओ पडणार आहेत. पहिला आपण गणित कंप्लीट करूया. बघा, गणिताचे एकूण किती स्वाध्याय आहेत? गणिताला एकूण 30 चॅप्टर आहेत, म्हणजे 30 पेक्षा जास्त स्वाध्याय आहेत. तर ह्या महिन्यामध्ये आपण टार्गेट करूया की मार्च महिन्यामध्ये गणिताचा पूर्ण सिलेबस आपण युट्यूबला अपलोड केलेला असेल आणि त्यानंतर आपण बुद्धिमत्तेचाही पूर्ण सिलेबस अपलोड करूया. तर जास्तीत जास्त तुमचे जे काही 4थीचे मित्र आहेत, जे काही शिक्षक आहेत, तर ते शिक्षकांनीही विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा की आपण पूर्ण सिलेबस अपलोड करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 14 बघा, हे काय आहे? 58,010. ही अक्षरात कशी लिहाल? हे काय? 58,000 आणि हे काय आहे? 10. 58 0 10 हे नसतं. 5 लाख हे पण नाही. 58,010 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि शेवटचा प्रश्न बघा, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 शतक म्हणजे 10 एकक. 1 शतक म्हणजे 100.
एक शतक म्हणजे काय असतं 100 आणि 10 एकक म्हणजे किती असतं 10च असतं. 10 शतक 10 आणि शतक वर किती आले 2 शून्य आणि एक सहस्त्र म्हणजे 1000. तर हे दोन कसं योग्यच आहे. पर्याय 2 येईल. 10 दशक 10 दशक म्हणजे हे 10 आणि वर आलं शून्य. एक एकक म्हणजे एकच आलं. 1000 म्हणजे हे आलं 1000. 1000 एकक म्हणजे एक आणि 10 दशक हे 10 आणि दशक वर शून्य. म्हणजे जर योग्य बघितलं तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 2 हा कंप्लीट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये स्वाध्याय 3 हा आपण घेऊन येत आहोत. तर तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून आणि कोणत्या जिल्ह्यातून हे व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा.